तर मित्रांनो आता सी बीच वरती आलेलो इथं. तिथे तुला बसायचं ना कॅमेलवर? कॅमेल राईड. एक सबस्क्रायबर तर भेटला, पण आता काय तिथं हिंदी मी मराठी. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक येणारं सोरटी सोमनाथाचं मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन भोसले. स्वागत तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आता आहे गुजरातमधील सोमनाथ येथे आणि आता चाललेलो मी बीचवरती. आता संध्याकाळचं टायमिंग झालेला आहे 5:30-6 वाजले जवळपास. तर या टायमिंगला आता बीच ओपन झालेला आहे. 4 वाजता बीच ओपन होतो. तर आता बीचवरती चाललेलो आहे आणि नंतर मंदिराच्या अराउंड थोडासा एरिया फेरफटका मारणार आहे. तर थोडंसं नाईट मार्केट वगैरे कव्हर करणार आहे. तर तुम्हाला सगळ्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर एक बीचवर जाण्यासाठी एक ऑटो केलेली आपण, कारण थोडंसं जवळच इथून बीच आहे. का अर्धाच किलोमीटर ते एरियात आहे. पण काय आहे की सोबत आपल्या थोडेसे म्हातारे लोक आहेत, काय त्यांना चालण्याचा थोडा त्रास होते. त्यामुळे आपण एक ऑटो केलेली आणि आता बीचवरती चाललेलो आहे. बीच काही जास्त लांब नाही आहे. या साईडला हे जे दिसतं हे समोर मग काय आपण आलं ते मंदिर आहे. हा मंदिराचा मेन चौक आणि याच्यात जस्ट समोरून गेट आहे. हा ओशन व्ह्यू समुद्र दर्शन पद. इथून आतमध्ये गेल्याच्या नंतर बीच आहे आपल्याला बघायला भेटणार आहे. आतमध्ये येण्यासाठी पर पर्सन 5 रुपये तिकीट आहे. असं तिकीट आहे. आम्ही 10 जण होतो त्यामुळे 10चा ग्रुप घेऊन आलो मी पुढं. त्यामुळे 10 जणांचं तिकीट फाडलेलं मी. आणि आतमध्ये आल्यानंतर इकडे थोडं मार्केट पण आहे, तिथे खरेदी करू शकता तुम्ही. ओशन मार्केट आहे, भरपूर मोठं मार्केट आहे. 3 लेन लागलेले आहेत तिथपर्यंत मार्केट आहे. आणि पुढं समुद्राचं आहे, पुढं सी. भरपूर गर्दी पण दिसते थोडीफार. मित्रांनो आता सी बीचवरती आलेलो इथं. तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. व्ह्यू बघा तुम्ही आता फक्त. काय मस्त व्ह्यू आहे. या साईडला मोठ्या मोठ्या लाटा जात आहेत. आतमध्ये कॅमेल राईड, हॉर्स राईड पण आहे. आणि हा जो रस्ता बनलेला आहे, हा रस्ता असाच मंदिराच्या कडेने जातो. तिथं सायकल पण भेटते. एक 20 रुपये एका तासाचे भाड्याने अशी. हा मस्त बघू, याच्यावर पण करूया थोडंसं. आणि रातमध्ये कॅमेल राईड आहे, कॅमेल राईड पण एन्जॉय करूया. भरपूर कॅमेल आहे तिथं. तिथे तुला बसायचं ना कॅमेलवर? कॅमेल राईड बघूयात आपण किती ना. हा कितना क्या रेट है उसका? 50 रुपये एक आदमी राउंड लगाने का। कहाँ से राउंड रखोगे? आगे तक चक्कर लगा के घुमा के वापस इधर लेके आएंगे। 50 रुपये एक आदमी का? हाँ, छेले तक जाएगा वापस। दीदी कैमल राइड एंजॉय? एक्साइटेड? बस चल बस. देखो बैठो. इसको क्या है पकड़ने के लिए? और हो इधर इस साइड कुछ नहीं क्या बैठने के लिए? नहीं नहीं कोई नहीं. चढ़ने का खाली पकड़ो. हाँ चलो. भीती काय मस्त वाटते. लगता है कुछ राजस्थान में आ गए हम. यहाँ तो ऊँट ही ऊँट है. लोक आता मराठी होत्यात का हिंदी होत्यात काय माहिती. इकडे तर हिंदी मराठी तो कळतच नाही कोणाला. 70% व्लॉग हिंदी आणि 30% मराठी व्लॉग आता येतं. आणि काय मस्त सीन दिसतो मित्रांनो. थोडा सीन एन्जॉय करा तुम्ही आता ह्याच्यावरनं. छोटीशी राईड मारली मित्रांनो. पर पर्सन 50 रुपये चार्ज घेतात तिथं. मस्त राईड होती त्याची. आणि फिरून आणलं पहिल्या जागी आणून सोडता येत. आता खूप मस्त एन्जॉय करते. हा ठीक से पकडो. तिथे इकडं ती काय बसा ना खाली. हो हो हम तो गिर गए थे. ओके मित्रांनो, बीचवरती फुल एन्जॉय करतोय. आणि थोडे आता काही बीचचे शॉर्ट्स आहेत ते बघा तुम्ही एकदा. आता भरपूर एन्जॉय वगैरे केलेलं मित्रांनो. आता
मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. मित्रांनो बीचवरती भरपूर मस्त एन्जॉय वगैरे केला आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर आत्ता सध्या वाजलेले आहेत 7:15 वाजून गेले संध्याकाळचे आणि अजूनसुद्धा वातावरण बघा आपल्या इकडले 6चं वातावरण आहे. अजूनसुद्धा दिवस वगैरे मावळलेला नाही, उजेड आहे भरपूर प्रमाणात आणि या टायमिंगलाच बीचवरून सगळे बाहेर काढायला सुरू केलेलं आहे. सगळी त्या साईडला उंट वगैरे सगळं रिकामं केलेलं 90% बीच रिकामं केलेले आता भरपूर प्रमाणात गर्दी होती. आता फक्त एक हाँ वीडियो बना रहे हैं. आप कहाँ से हो? मैं भाई उत्तराखंड से हूँ. उत्तराखंड से हो क्या? हाँ भाई. अच्छा यूट्यूब पे ट्रैवलर सुदर्शन का करें. ट्रैवलर ERA VE VE LLER डबल LLER ER ट्रैवलर सुदर्शन SUDAR SHAN. SHAN. हाँ स्टार्टिंग का पहले वाला है. बोल. हाँ ओके ओके डन है. भाई को फुल सपोर्ट है. थैंक यू भाई थैंक यू. नहीं मैंने आपकी मेहनत देखी. हाँ मेहनत हम भी करते थे एक टाइम अच्छा में. आपका भी चैनल था क्या? हाँ ब्लॉग से हमारा भी था. 312 हमारे भी है. अच्छा हमारे भी आते रहते हैं. मिलते हैं जिंदगी में. मैं फॉलो तो कर ही रखा है. हाँ, ठीक इंस्टाग्राम है. और बता दो अपना. इंस्टा आईडी और बता दो. इंस्टा ब्लॉग ट्रैवलर सुदर्शन के करिए उसका भी इंस्टा पे. वो मेरा बायो पे नहीं दे रखा आपने? हाँ बायो पे. बायो पे है ना 2 आईडी है मेरा, एक पर्सनल वाला है और एक व्लॉग वाला भी है. बायो लिंक्स पे जाओ नीचे. हाँ ठीक है भाई. पूरा मिलते नहीं फॉलो करो फॉलो बैक दे दूंगा. ठीक आहे करवाऊंगा. थँक्यू बाय. एक सबस्क्रायबर तर भेटला पण आता काय तिथं हिंदी मी मराठी. आपले मराठी ब्लॉग त्याचा एक हिंदीमधून ब्लॉग चॅनल आहे, आपला मराठीमधून ब्लॉग चॅनल. आणि हे जे लोफर घालून आलं त्याचे हे काय सगळी माती लागली हे लोफरमध्ये गेली. आता वाटते उगाच लोफर घालून आलो. चप्पल वगैरे आणायला पाहिजे होती, लक्षातच नाही. पण आता बघूयात बीचवरती थोडंसं साईड सीन फिरूया. पाठीमागे सनसेटचा टायमिंग आहे तर मंदिराच्या पाठीमागे मस्त व्ह्यू होतो. तसं तर मंदिरात काय आहे की तसं मंदिरात जाऊन देत नाहीत कॅमेरा घेऊन, पण पाठीमागून हा जो रोड आहे या रोडवरून पाठीमागून मस्त सीन येतो. तो बघूयात आता थोडंसं. आणि सायकलचं पण बघूया, सायकल भेटते वाटतं भाड्याने तर ते पण चौकशी करूया. जसं बीचवरतीच बाहेर काढली तशी आता मार्केटला गर्दी सुरू झाली. आता बघूयात आपण पण थोड्या वेळाने मार्केट. एवढं काय खास दिसत नाही. जिथले बॅग्स वगैरे थोडंफार आहे. आपल्याला फक्त एक सोविनर घ्यायचं आहे किचन म्हणून. सोविनर म्हणून किचन घ्यायचं आहे ते एक बघू आपण कुठेतरी भेटते का. आणि आता सायकलचं जुगाड लावतोय. विचारलं एक जणाला, ते म्हटलं की सायकल आतमध्ये भेटते म्हटलं 20 रुपयाला 1 तासासाठी. बघत भेटली तर मस्त सीन होईल. सायकल येईल मस्त बीचवरती इकडं साईडला सनसेटच्या टायमिंगला. नाही भेटली तरी लवकर जायला लागणार कारण सनसेट होता आलेला आहे. तो व्ह्यू बघायचा आहे सनसेटचा. तेच कुठेतरी वाटतं सायकल स्टँड आहे. भैया साइकिल मिलेगा? कितना देर लगेगा अभी? आधा घंटा एक ही. अच्छा आधे घंटे बाद आओ फिर. ठीक आहे. सायकलला वेटिंग आहे अर्ध्या तासाची. इतक्या वेळ कोण थांबणार. आता 7:15 वाजून गेले, 7:30 वाजले. थोडा वेळ सनसेट होईल. सनसेटचा मिस होईल व्ह्यू. थोडंसं लवकर यायला पाहिजे होतं. बीचवरतीच एन्जॉय करत बसला. पण मग काय आता जाऊया थोडंसं पाठीमागे. आता वॉकिंग करत करतच जाऊयात. आता काय पर्याय नाही दुसरा. नाहीतर मग सायकलसाठी थांबलो तर एन्जॉय व्ह्यू मिस होईल. दुसरं काही नाही. हे असे सायकल मिळतात. हाँ ट्रैवलर सुदर्शन क्या करें यूट्यूब पे. थैंक यू भाई थैंक यू. चलो ठीक है मिलते ठीक है. तर असे सबस्क्रायबर्स जनरेट होत आहेत आपले. आता स्टार्टिंग आहे त्यामुळं चालते. थोडंसं आता थोडंसं समोर जातो आणि थोडंसं फास्ट मोशन घेतो आणि त्याचे शॉर्ट्स एन्जॉय करा. तर मित्रांनो हा जो रोड आहे आपण ज्या रोडवरून चालतोय हा रोडवरून खरंच या टायमिंगला सनसेटच्या टायमिंगला यायला पाहिजे. जर इथं संध्याकाळी राहत असाल तुम्ही मुक्कामासाठी तर खरंच ह्या टायमिंगला इथून यायला पाहिजे. कारण इथला जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर व्ह्यू आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. मंदिराचा संपूर्ण व्ह्यू इथून दिसतो. कारण फोटो पण मस्त निघतात इथून. कारण सध्याच्या काळात बाहेर फिरायला गेलं म्हणजे फोटो आणि व्हिडिओ ह्याला प्राधान्य जास्त प्रमाणात आहे सध्या. तर मित्रांनो आता या ठिकाणी काय होते
की फिरताना एकटा असल्यामुळं फोटो वगैरे आणि थर्ड अँगलने व्हिडिओ घेण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होते. बाकी व्हिडिओ मस्त निघता येतं, सीन मस्त येतं. हा मंदिराचा व्ह्यू आहे. या साईडने मंदिराचा व्ह्यू एकदम प्रॉपर व्यवस्थित निघतो. इथून आतमध्ये गेला तर इथून पाहता येतो. पण मित्रांनो आता सध्या जवळपास 7:45 वाजलेत, पण अजूनसुद्धा अंधार पडले नाही. थोडा पडायला लागला आहे बऱ्यापैकी, पण अजूनसुद्धा बऱ्यापैकी उजेड आहे. आणि जस्ट पाठीमागचा व्ह्यू बघा मंदिराचा. आता ह्या टायमिंगला लाईट शो चालू झालेला असतो. हा लाईट शो चालू आहे मित्रांनो. मंदिरामध्ये लाईट शो बघण्यासाठी जाणार होतो मी पण काय आहे की आतमध्ये जायचं म्हणलं पाठीमागचा सीन मिस होतो. हा खूप छान सीन आहे. आणि लेझर शोसाठी इथून दिसतोच आहे पाठीमागून. तिकडे लोक बसले आहेत लेझर शोसाठीच, लेझर अँड साऊंड शो. हा लाईट शो चालू झालेला आहे. पाठीमागून थोडा एन्जॉय करू आपण. आणि याला बघितल्यानंतर नाही का खूप स्ट्रीट लाईट वगैरे सगळं एकदम असं टुरिस्टचं अट्रॅक्शन असल्यामुळे खूप मस्त इथं केलेलं आहे. मरीन लाईन सारखाच, मरीन ड्राईव्ह सारखाच थोडासा व्ह्यू दिसतो इथला. पण त्या साईडला समोर सिटी आहे. तर मित्रांनो तुम्हाला थोडी मंदिराची माहिती सांगतो. पाठीमागे जे मंदिर माझ्या दिसतंय तर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक येणारं सोरटी सोमनाथाचं मंदिर आहे. तर हे जवळपास 350-400 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं, संत तुकाराम महाराजांच्या काळातलं हे मंदिर आहे. तर हे मंदिर हे तेव्हा पूर्ण सोन्याचं मंदिर होतं. तेव्हा या मंदिराला जवळपास 17 वेळा लुटण्यात आलं, तरी पण सोनं हे संपतच नव्हतं. भरपूर प्रमाणात सोनं हे तेव्हा होतं. 17 वेळा लुटूनही या मंदिराचं सोनं संपलं नाही. म्हणजे तुम्ही विचार करा की किती प्रमाणात सोनं असेल. भरपूर प्रमाणात सोनं होतं. आणि त्याच्यानंतर या मंदिर पाडण्यात आलं त्या टायमिंगला. आणि त्याच्यानंतर हे जे आता मंदिर दिसते तुम्हाला, तर हे मंदिर नवीन मंदिर बांधलेलं आहे. याच्या ज्येष्ठ शेजारीच ते पाडलेलं मंदिर देखील होतं. आणि या मंदिराची जी मूर्ती आहे त्यावेळेस या मंदिराचे जे शिवलिंग आहे ते स्वयंभू शिवलिंग होतं. ते स्वतःहून तिथं निर्माण झालं होते. असं नाही की तिथं मंदिर वगैरे बांधण्यात आलं, तसं काही नव्हतं. तर ते स्वयंभू होतं मंदिराचं. आणि त्याच्यानंतर ती जे शिवलिंग होतं तेव्हा जे मूर्ती होती देवाची, तर ती आदांतरित होती. म्हणजे वरती पण नाही आणि खाली पण नाही. का तर खाली काही धातू होते आणि मंदिराचा जो कळस होता शिखर, तर तिथे पण काही धातू होते की असे गुरुत्वाकर्षण शक्ती निर्माण होते की काही धातू खाली खेचत होते मूर्तीला आणि काही वरती खेचत होते. त्यामुळे ती जी मूर्ती आहे शिवलिंग ते असं आदंतरित होतं. त्याचा हा तेव्हाचा इतिहास आहे. त्याचं यूट्यूबवरती वगैरे त्याची काही जास्त माहिती नाही आणि गुगलवरती पण त्याची जास्त माहिती नाही भेटणार तुम्हाला जरी शोधा गेला तरी. तर तशा प्रकारे ह्याची मंदिराची काय आख्यायिका आहे. आय थिंक मित्रांनो व्हिडिओ हा खूप मोठा होत चाललेला आहे. कारण मी विचार केला होता की 10 ते 15 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवा आणि सकाळचा पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ कव्हर केला असता तर व्हिडिओ हा जरा जास्तच मोठा झाला असता. त्यामुळं वेगवेगळा व्हिडिओ करतोय. हा व्हिडिओ 10-15 मिनिटं, 15 ते 20 मिनिटाचा जवळपास जाईल. कारण अजून नाईट मार्केट पण बघायचं राहिलं आपल्याला. सोविनर वगैरे घ्यायचे, तर इथले लोकल फूड वगैरे ट्राय करायचं, ते पण भरपूर पॉईंट आपल्याला कव्हर करायचे राहिले. त्यामुळे व्हिडिओ हे खूपच शक्यतो मोठे होत चाललेले आहेत. सिरीजला आपले सपोर्ट करा. व्ह्यूज मिळत आहेत थोडेफार म्हणजे, पण थोडे कमेंट पण करत जावा. काय होतं की ज्याने कमेंट केले का नाही की यूट्यूबवर रीच देत असतं. यूट्यूबला वाटतं की ठीक आहे बाबा, हां याचा व्हिडिओ कमेंट पडतात म्हणजे काहीतरी असेल ठीक आहे याच्यात, त्यामुळे यूट्यूब रीच देत असतं. जर माझ्या जुने व्हिडिओ बघा, ज्या व्हिडिओला थोडेफार व्ह्यूज आहेत जास्त त्यांना कमेंट आहे, ज्या व्हिडिओला कमेंट नाहीत ना त्यांना रीच देत नाही यूट्यूब. त्यामुळं तुम्ही बघत असाल तर कमेंट करत जावा. काही पण कमेंट करा, पण थोडीफार कमेंट करत जावं, त्याने जेणेकरून यूट्यूब आपल्याला रीच देत असेल. तुम्हाला जर वाटत असेल की भावाला आपल्याला सपोर्ट करावा, तर मित्रांनो खरंच कमेंट करत जावं जेणेकरून आपल्या यूट्यूबला रीच देतं. आणि सबस्क्राईब करत जावा. काय होतं की जसे व्ह्यूज भेटतात त्या हिशोबाने सबस्क्रायबर तर नाहीत आपल्या चॅनलवरती. थोडेसे सबस्क्रायबर वगैरे झाले का नाही, थोडा सपोर्ट करा तुम्ही पण. आणि अजून आता नाईट मार्केट वगैरे कवर करू. व्हिडिओ जास्त मोठा पण नाही बनवत, पण ठीक आहे पॉईंट कवर करतो मी. कारण जर 10-15 मिनिटाचा जर व्हिडिओ बनवायला गेलो तर पॉईंट त्यात कवर होणार नाही असा विषय. त्यामुळं पॉईंट कवर करायचं म्हणजे थोडासा व्हिडिओ लांब होतोच आहे. शक्यतो जर जास्तच मोठा झाला तर 10-12 मिनिटाचे 2 पार्ट करेल, नाहीतर मग डायरेक्ट एकच व्हिडिओ टाकून देईल.
आता बघत नाईट मार्केट वगैरे कवर करू थोडंसं. आता भरपूर शक्यतो अंधारच पडायला लागला. जवळपास आता 8 वाजले तर बऱ्यापैकी म्हणजे इथे अंधार थोडा उशिराच पडतो आणि दिवस पण लवकर उगवतो आपल्या महाराष्ट्राच्या प्रमाणात. आणि ते टुरिस्टसाठी जास्त करून महाराष्ट्रातून लोक भरपूर येतात. कारण आतापर्यंत जवळपास मी एक 100 ते 125 लोक महाराष्ट्रातले आतापर्यंत पाहिलेत मी सोमनाथमध्ये. बाहेरच्या प्रमाणात महाराष्ट्रातले जे टुरिस्ट आहेत ते इथं जास्त प्रमाणात येतात. जर तुम्ही पण येत असाल तर इथं जवळचं रेल्वे स्टेशन हे सोमनाथ जंक्शनच होतं, पण इथं काय कारण असतं म्हणजे थोडंसं काम चालू आहे त्यामुळे इथं वेरावर रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही वेरावरवर डायरेक्ट ट्रेन आहे आपल्या पुण्यावरून पण आहे आणि मुंबईवरून पण ट्रेन. मुंबईवरून जरा जास्त ट्रेन येतं, पुण्यावरून थोड्या कमी प्रमाणात ट्रेन येतं. 1 2 3 ट्रेनच आहेत आय थिंक. एकच आहे पुणे वेरावळ एक्सप्रेस म्हणून. मुंबईवरून तसं भरपूर ट्रेन आणि 500-600 रुपयेपर्यंत स्लीपरचं आहे. 1200-1300 रुपयेपर्यंत तिकीट पडतं 3 टायरचं. त्यामुळे जास्त कॉस्ट पण येत नाही आणि त्यानंतर डॉर्मेटरी वगैरे मिळतात सिंगल पर्सन येत असेल तरी. आणि अजून एक पॉईंट की इथे जे सांगतात रिक्षावाले की लोकलचे दर्शन आहे ते 150 रुपये 200 रुपये पर पर्सन. ते पण 10 जण असतील रिक्षामध्ये तर, नाहीतर मग 1000-1200 रुपये एका जणाचे घेतात. असं थोडंसं लुटतातच. कारण आता तुम्हाला मी सांगतो ज्या आपण बीचवरती गेलतो त्या बीचपासून ते मंदिराचं अंतर फक्त एक 300 मीटर अंतर आहे मंदिराचं. आणि त्या बीचपासून 1 किलोमीटरवरती जवळपास ते जे लोकलमध्ये दर्शन करतात ते जवळपास तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ते जे मंदिरं होती लोकलमधली, तर ते जे दर्शन करतात जवळपास 4 मंदिरं हे बीचपासून एक 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतराच्या एरियामध्येच आहेत. त्यामुळं जवळजवळ आहे. जर तुम्ही टाईम भरपूर असेल तुमच्याकडं, तुम्ही या टायमिंगला संध्याकाळी 3-4च्या आसपास जरी बाहेर निघलात 3-4च्या दरम्यान तरी भरपूर पॉईंट कवर करू शकता आणि त्याच्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट बीचवर येऊ शकता. त्यामुळे थोडंसं इथे टुरिस्टला लुटतातच. कारण यांचा पण बिझनेसच येतो. इथे काही शेती वगैरे चालत नाही, काय नाही. समुद्राचं खारं पाणी असल्यामुळे जवळपास इथून 200-250 किलोमीटरपर्यंत शेती चालत नाही इथं. इथे हे टुरिस्ट अट्रॅक्शनवरतीच त्यांचे सगळे बिझनेस वगैरे चालू आहेत त्यांचे. कोणाचे रूम्स आहेत, हॉटेल्स आहे, कोणाची रिक्षा वगैरे काय, प्रत्येकाचे वेगवेगळे आपापले बिझनेस आहेत त्याच्यावरती. त्यामुळे थोडंफार ते पण घेतातच नाही का. आजची जी डेट आहे मित्रांनो, आज तारीख 7 जून आहे आणि या टायमिंगला आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस वगैरे चालू आहे बऱ्याच शहरामध्ये. पण इकडे ना गरमी खूप प्रमाणात आहे. पाऊस वगैरे काहीच नाही अजून, आभाळ पण येत नाही, काही नाही. गरमी भरपूर येतं. इथं जो पावसाचा सीझन असतो तो जुलैच्या आसपास पाऊस असतो आणि इथं पावसाचा सीझन चालू झाला की भरपूर प्रमाणात पाऊस असतो. त्यामुळे पावसाळ्यात फिरण्यासाठी अवॉइड करा थोडं. पावसाळ्यात फिरण्यासारखे काही नाही जास्त. फिरायला हिवाळ्यात खूप छान आहे, थंडी पण असते भरपूर प्रमाणात. पण हिवाळ्यामध्ये जे सीन येतं इथले ते खूप छान सीझन असतं हिवाळा किंवा मग पावसाळ्याच्या स्टार्टिंगला. मी जे आता आलो आहे त्या टायमिंगला खूप प्रमाणात चांगले असे सीन्स वगैरे असतात. हा सीझन त्या टायमिंगला टुरिस्ट असतो. त्यामुळे सध्या इथे पण भरपूर प्रमाणात गर्दी आहे. शक्यतो नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास येत जावा, त्या टायमिंगला थोडीशी गर्दी कमी आढळते आणि वातावरण पण मस्त असतं, वेदर पण. 1 hour later. तर मित्रांनो आता थोडा वेळ बीचवर तिथंच थांबलो होतो हा वॉकिंग एरियामध्ये. कारण काही जे क्षण असतात ते अनुभवाचे असतात फक्त, ते काही कॅमेऱ्यामध्ये कैद करता येत नाहीत. त्यामुळं आणि आता चाललो आता नाईट मार्केट वगैरे थोडं पाहूयात. भरपूर उशीर व्हायला लागला, अंधार पण पडला आहे, 7:15 वाजले जवळपास. आणि याच्या अगोदर पण मी इकडे आलो होतो सोमनाथला, पण हा जो एरिया आहे हा वॉकिंगसाठी या मंदिराच्या पाठीमागे, तर त्या टायमिंगला नव्हता. मी स्टार्टिंगला एकदा आलो होतो जवळपास एक 8 वर्षांपूर्वी, 8 ते 10 वर्षांपूर्वी, 2014-15च्या आसपास मी आलेलो. आणि त्यानंतर 2022मध्ये आलेलो. 22मध्ये हा एरिया होता, पण त्या टायमिंगला मी ब्लॉग वगैरे काही शूट करत नव्हतो, त्यामुळे थोडंसं हे झालं नाही का. आणि ब्लॉगिंग मी आता स्टार्टिंग केली. आमचा जो संपूर्ण ग्रुप आहे तो आतमध्ये लाईट शो आणि साऊंड शो बघायला गेलेला आहे, पण मी एकटाच या साईडला आलो आहे. कारण याच्या अगोदर पण 2 वर्षापूर्वी जेव्हा आलो तुम्ही तेव्हा पण ते शो बघायच्या नादात हे राहूनच गेलं तर इकडे यायचं. त्यामुळं आता आधी म्हणलं इकडे जाऊयात, हे एन्जॉय करूयात, आधी इथला एक्सपिरियन्स घेऊयात आणि नंतर मग बघूयात तिकडलं काय. याच्या अगोदर मी बघितलेलं आहे तो शो, त्यामुळे एवढं काही नाही. हे एक्सपिरियन्स करायचं तुम्हाला. याचा जो एक्सपिरियन्स आहे ना, हे बघा स्ट्रीट लाईट, खूप छान सीन आहे हा. त्यामुळे याचा जो तो काही जे एक्सपिरियन्स येतं ते असे व्हिडिओमधनं कळत नाहीत, ते असे समोरासमोर असले का नाही की मस्त अनुभव येतो. कारण शेजारी तिकडे समुद्र आहे आणि त्याच्याकडे चालतानाच मस्त सीन दिसतो. कधी जर आला तिकडे तर नक्की या आणि इकडे व्हिजिट करा, नक्की बघा. एक दिवस राहा सोमनाथमध्ये. कारण भरपूर लोक काय करतात की सोमनाथमध्ये मुक्काम करत नाहीत, राहत नाहीत, येतात सकाळी
दुपारपर्यंत पाहून होतं. जास्त काय पाहण्यासारखं नाही ते, या साईडला येत नाही शक्यतो लोक जास्त करून, हे पाहत नाहीत. पण हे मी सांगतोय की आवर्जून तुम्ही हे पहा, खूप मस्त सीन आहे. असं फ्रेश वाटेल लाईफमध्ये, माइंड पण फ्रेश होईल. कारण ट्रॅव्हल केल्याने माइंड फ्रेश होतं, त्यामुळे ट्रॅव्हल करत जावं. भरपूर लोक ट्रॅव्हल करत नाहीत, नुसता प्लॅन करतात आणि कॅन्सल करतात. आम्ही पण याच्या अगोदर आमचे मित्र इथं त्यांनी प्लॅन केला आणि कॅन्सल केला, असे भरपूर वेळा झाले. त्यांचं नाव सांगत नाही मी आता. तर मित्रांनो इथं मार्केट आहे, आता थोडंसं पाहूयात. ऑलमोस्ट थोडंफार भरपूर दुकानं बंदच होत चालली आहेत. इतके लवकर का बंद केलेत काय माहिती, कारण टुरिस्ट येतानाच हे पाहायलाच टाईम लागतो. इथं अंधारच उशिरा पडतो आहे, त्यामुळे लवकर बंद नाही करायला पाहिजे. शर्ट वगैरे भेटत आहेत तिथे असे महाकालचे, जे सोमनाथ त्याच्यावर लिहिलेले 150-200 रुपयापर्यंत भेटतात. ते सेव्हनर बघायचं, किचन वगैरे काहीतरी काय आतमध्ये तर फार बंदच झालं ऑलमोस्ट. ती लाईन तर पूर्णच बंद झाली. इकडे आहे थोडीफार काय दुकानं चालू. तर काही खेळण्याचं दुकान दिसतंय लहान मुलांसाठी, तरी एकदा चौकशी करू. भैया किचन है क्या, यहाँ पर मिलेगा क्या बाहर? हाँ सामने इधर मिलेगा. इथं भेटन म्हणते, काय सांगा भेटते का नाही ते. भैया किचन है क्या? बंद है क्या, चालू है इधर? किधर किधर? अच्छा इधर है क्या? नहीं नहीं ऐसा नहीं, ऐसा सोमनाथ का वगैरह कुछ ऐसा. किधर मिलेगा फिर? मंदिर के पास ऐसा कुछ है क्या जिसपे सोमनाथ का कुछ लिखा है, नाम वाम ऐसा कुछ, मूर्ति जैसा कुछ है? किचन ब्रेसलेट कुछ भी नहीं थे? ठीक है. इथं तर काय अवेलेबलच नाही तर तसं काय सुविधा. बाहेर भरपूर ठिकाणी मिळतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण प्रत्येक ठिकाणी गेलं का नाही, अष्टविनायकपैकी कुठल्या पण गणपती प्रत्येक गणपतीचे भेटतात. पंढरपूरला गेलं तिथं भेटतात, आळंदीला भेटतात, भीमाशंकरला वगैरे भरपूर ठिकाणी भेटतात. 12 ज्योतिर्लिंगपैकी जवळपास 2-3 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. भीमाशंकर आहे, कृष्णेश्वर आहे, पण नाही इथे तर तिथं भेटतात. बघायत बाहेर मंदिरापाशीचं भेटलं ठीक आहे, नाही तर राहिलं. मार्केट इथलं काय क्लोजच झाले जवळपास. तर मंदिरापाशी तिथं जर गर्दी असेल तर शूटिंग पण होत नाही. गर्दीमध्ये काय होतं की आवाज क्लिअर येत नाही आणि थोडं गर्दी असल्यामुळं हे होतं. पण तसं सांगायला गेलं तर इथले जे लोक आहेत ते थोडे सपोर्टिव्ह आहेत. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर शूट करायला गेलं का, मी ब्लॉग काढलेलं आधीचे पण, तर ना लोक म्हणतात व्हिडिओ काढू नका, हे करू नका, तसं नाही का. पण तर इथलं तसं नाही, इथले लोक थोडे सपोर्टिव्ह इथलं. मग काय असे म्हणत नाहीत की नका काढू, काय काढा म्हणते चालते, काय हरकत नाही. पण आपल्या इकडे लोक आहेत ते थोडंसं हे करतातच. ते तर जास्त प्रमाणात साऊथ इंडियनच चालतं. कारण दुसरं तर काही दिसतं. साऊथ इंडियनमध्ये आपण डोसा मागवलेला आहे, मसाला डोसा आलेला. डोसाची क्वालिटी कशी बघूया आता. आहे बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रापेक्षा एवढे खास नाही, पण आहे थोडीफार मस्त छान क्वालिटी. तर स्ट्रीट फूडला तर मित्रांनो जास्त काय नाही. तर साऊथ इंडियन आहे, इडली डोसा, पावभाजी आहे, आणि चायनीज पण जास्त प्रमाणात आहे. चायनीजचे पण पाणी चाहिए हो, एक मिनिट. हे ब्रिन्सरी काही पाणी बाटली घेतली होती, तर 20 रुपयाची पाणी बाटली घेतली. पण पाणी पण आपल्यासारखं नाही. तर समुद्रकिनारा असल्यामुळे लोकल जरी पाण्याची बाटली घेतली तरी थोडंसं नाही का कडू लागतं पाणी. जवळ गार आहे पाणी तोपर्यंत चांगलं लागतंय, पण त्याच्यानंतर थोडंसं कडूच लागतंय. आता इथं खूप गर्दी व्हायला लागली, त्यामुळं आवाज थोडासा मिसिंग होत असेल, किंवा थोडा गर्दी असल्यामुळे थोडासा आवाजचा प्रॉब्लेम आहे. नॉईज रिडक्शन, एक मिनिट. नॉईस रिडक्शनचा पण आपल्या फीचर्स आहे याला, तर ते ऑन केलं आहे. त्याची आवाजाची क्वालिटी थोडी इम्प्रूव्हमेंट झाली असेल, आय थिंक. चांगली वाटते. बोलो भैया. नहीं इधर है पास में है हमारा. हाँ लाइव नहीं, यूट्यूब पे डालेंगे, यूट्यूब पे. अच्छा हाँ, महाराष्ट्र. हाँ यूट्यूब पे चैनल है हमारा, देख लो. कौन सा नाम? ट्रैवलर सुदर्शन केकर चैनल है. हाँ सबस्क्राईब कर देना. त्यांना वाटलं लाईव्हच आहे काय, ते जास्त काय मार्केटला ना. आता विषय असा झालाय की रूमची जी चावी होती ती मी दिली ते पप्पांकडे, ते ग्रुपला घेऊन गेले आतमध्ये मंदिरात लाईट शो पाहण्यासाठी. अजून संपत आला असं नाही, ते काय माहित नाही का अंदाज. पण आता चावी त्यांच्याकडे, आणि मी म्हणलं की मला यायला उशीर लागेल. अरे रिक्षा, एक मिनिट.
मी म्हणलं होतं की मला उशीर लागेल यायला, पण इथं तर काही जास्त पाहण्यासारखं नाहीच आहे आणि स्ट्रीट फूड पण नाही एवढं काय. तर एवढंच झालंय मार्केट पण पाहून आपलं बऱ्यापैकी. थोडंसं आहे ते थोडंसं पाहू. तर आता झालंय बऱ्यापैकी पाहून. थोडंसं मार्केट ते पाहू आणि मग बघू जाऊया भेटेल थोड्या रूमवरती. आले असतील तर बघूया. त्या साईडला पण हॉटेल वगैरे आहेत भरपूर ना, त्यामुळं. आणि इथं नाईट मार्केट एवढं काही खास नाही, पण आपल्याला पुढे जे जायचं आहे 2 दिवसांनी. आता उद्या जुनागडला जायचं आणि त्याच्यानंतर द्वारकेला जायचं. द्वारकेमध्ये नाईट मार्केट पाहण्यासारखं आहे. तिथं खूप मोठं मार्केट आहे, तर त्याचा एक स्पेशलच व्हिडिओ असतो नाईट मार्केटचा. तो पण व्हिडिओ बघा तुम्ही. तिथलं मार्केट मोठं आहे, तर इथं ना आता काय थोडंसं मार्केट आहे. बघूया. एवढं काय खास नाही ते, पण जाऊया रूमवरती आता बघू. कारण चार्जिंग पण कमी प्रमाणात राहिलेली. चार्जिंग करायला लागणार आहे आणि नंतर एडिटिंगचं वगैरे काम आहे. बघूयात व्हिडिओ अपलोडिंग करण्यासाठी. जुना जो एक व्हिडिओ तो पण 2 व्हिडिओ अगोदरचे एडिट झालेले पण अपलोड करण्यासाठी नेटवर्क भेटत नाहीये. कारण व्हिडिओ हे जवळपास 10-12 GB व्हिडिओ होतं आणि त्यासाठी आपल्याला मोबाईल 5G आहे, पण नेटवर्क 5Gचं पाहिजेत किंवा वायफाय पण इथं अवेलेबल नाहीत कुठे रूमवरती. बघूया तिथे जुनागडला किंवा द्वारकेमध्ये जर भेटले वायफाय तर तिथून अपलोड करू, किंवा मग 5G नेटवर्क भेटलं तर अपलोड होईलच, किंवा मग डायरेक्ट मग गावाकडे गेल्यानंतरच अपलोड होईल. कारण मोठे व्हिडिओ बनलेले आहेत थोडेफार. पाठीमागचे जे काय आहेत जवळपास 10-12 GB व्हिडिओ बनलेले ते, त्याच्यामुळे थोडा टाईम लागतोय. बाकी मित्रांनो, या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.